नामदेव महाराज इथं असं म्हणतात, सद्गुरु सारखा सोयीरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा, काय उतराई होऊ कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मज दावी येले डोळा, दिधली प्रेम कळा नाम मुद्रा, डोळियाचा डोळा उघडीला देणे, लेवविले लेणे आनंदाचे, नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे पाय खेचराचे, न विसंबे पाय खेचराचे. परमार्थाचा अगदी निजभूष सार नामदेवरायांनी या एका अभंगामध्ये मांडलेला आहे, सांगितलेला. नामदेवरायांचा इतिहास तसा आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रातल्या संतांच्या मांदियाळीमधले एक अत्यंत श्रेष्ठ, अधिकार संपन्न श्रेष्ठ असे नामदेव महाराज हे प्रसिद्ध सत्पुरुषच होते, संतच होते. नामा लढिवाळ विठोबाचा असा गौरव जनाबाईंनी सुद्धा केलेला. खाता पिता हिंडता फिरता देव आपल्या बरोबर असतो, हा अनुभव नामदेव लहानपणापासून घेत होते. आपले हट्ट पुरवतो, हाही अहंकार मनामध्ये थोडाफार होता. आणि आपण खरे देवाचे लाडके, देवाचे प्रिय, आपल्यावरती देवाची विशेष कृपा या अहंकारामध्येच बालसुलभ वृत्तीने सगळीकडे पंढरपुरामध्ये वावरत होते. एकदा प्रकार असा झाला की निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई सरीच संत मंडळी पांडुरंगाच्या दर्शनाला तिथे आलेली. या नामदेवाला पाहताच ज्ञानदेवानी, निवृत्तीनाथांनी, मुक्ताबाईंनी नामदेवाला नमस्कार केला. एवढे मोठे सत्पुरुष आपल्याला नमस्कार करतात म्हटल्यानंतर जरा गची बाधा झालेला नामदेव जरा ताटून गेला. तो म्हणाला, वा वा, आज आमची योग्यता या लोकांना कळली. नाहीतर काय, नामदेवानं फिरून काही या संतांना नमस्कार केला नाही. आणि हे जेव्हा मुक्तांनी पाहिलं तेव्हा ते म्हणाले, अरे याला अखंड देवाचा शेजार, पण याचा अहंकार गेलेला काही दिसत नाही. कल्पतरू जवळ असून सुद्धा हा खाली नरोटी घेऊन बसल्यासारखा दिसतोय. कामधेनू याच्या जवळ आहे, पण आंतरी कोरा असल्या कारणानं ताक मागण्याकरता हा हिंडतोच आहे, फिरतोच आहे. वणवण याची संपलेली नाही. म्हणून मग तिनं त्या गोरोबा काकांना हाक मारली आणि सांगितलं, गोरोबा काका, सगळ्या संतांची आज परीक्षा करण्याची वेळ आली, तुम्ही परीक्षा करा सगळ्यांची. मग गरोबा काकांनी लाटणं थाटणं थापटणं घेतलं हातामध्ये, सगळ्या संतांची परीक्षा केली. आणि हा निगुरा असल्या कारणाने, याला गुरु प्राप्त झालेला नसल्या कारणानं आणि गुरुबोधात हा वावरत नसल्या कारणानं गरोबा काका म्हणाले, हा नामा कच्चा, नामा कच्चा, याला भाजला पाहिजे, त्याच्याशिवाय काही हा पक्का होणार नाही. याचं जीवित्व काढून टाकलं पाहिजे, याला निरालंबी नेऊन भाजला पाहिजे. असं काहीतरी ती गोडगोड भाषा बोलायला. ती गूढ भाषा ऐकल्यानंतर नामदेव जीव मुठीत घेऊन जो पळाला, तो थेट पांडुरंगाच्या मंदिरात दरबारात जाऊन हजर झाला आणि म्हणाला की, देवा तुम्हीच सांगितलं सत्संग साधा, सत्संग साधा, म्हणून या संतांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी तर मला कच्चा ठरवलं, मला भाजून काढायचं ठरवलं. तर कोणाच्या आश्रयाला जायचं काय म्हणून माझी फजिती करतात. तेव्हा देवानी सुद्धा नामदेवांना सांगितलं की, नामदेवा, गोरोबा काका म्हणतात ते बरोबर आहे, सगळे संत म्हणतात ते बरोबर आहे. जव गुरुचे नाही झाले सेवन, तव मी जैसे स्वप्नीचे धन, माझे न तुटे भवबंधन, सद्गुरु आज्ञे वाचून. हे नामदेवा लक्षात ठेवते, म्हणतात ते बरोबर आहे त्यांचं. जोपर्यंत तुला गुरुकृपेचा लाभ झाला नाही, आणि स्वामी अगदी नेमकं तेच सांगते की जोपर्यंत गुरुकृपा झाली नाही तोपर्यंत काही उपयोगाचं नाही. सगळ्या संतांच्या या बाबतीमध्ये एक वाक्यता आपल्याला पाहायला मिळेल. भगवंताच्या मुखातून नेमकं ते वाक्य तो सांगतोय. आणि पुढे भगवंतानी तर आधी चक्क सांगितलं, आण काही करेशी विपत्ती, नवे माझी प्राप्ती गुरु, जाई नाम्या जाई गुरुशी शरण. खरोखरीच माझी प्राप्ती तुला व्हावी असं जर वाटत असेल आणि मी कोण हे जाणावं अशा तऱ्हेची तुझी इच्छा असेल, आणि माझी प्राप्ती म्हणजे नेमके कशाची प्राप्ती, कशा स्वरूपात प्राप्ती हे कळावीसारखं वाटत असेल, तर गुरुला शरण जायला पाहिजे. त्याला काही इलाज नाही, जा शरण. मग ते संत काय म्हणतात ते तुला कळायला.
नामदेवाने विचारलं, माझे गुरु कोण? तुम्ही सांगतात तर जाईल. मग त्यांनी या गोरोबा काकांच्याकडे जायला सांगितलं आणि मग हे विसोबा खेचरांच्याकडे गेले. गोरोबा काकांनी आणि त्या सगळ्या संत मंडळींनी सांगितलं की तुझे गुरु त्या महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत, जा तिकडे. भगवंतांनी सांगितलं, हो बरोबर, विसोबा खेचर हेच तुझे गुरु आहेत, जा तिकडे. आणि मग गोरोबा काका त्या महादेवाच्या पिंडीवरती पाय टाकून निवांत झोपलेले. सॉरी, विसोबा खेचर त्या महादेवाच्या पिंडीवरती पाय टाकून निवांत झोपलेले. हे दृश्य पाहता क्षणीच नामदेव थोडेसे संतापून गेले, खवळून गेले, आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हा काय म्हातारा, हा कसला आपला गुरु? देवाच्या डोकीवरती पाय टाकून झोपलेला. तेव्हा पहिल्यांदा नामदेवानी त्या विसोबा खेचराला विनंती की, हो महाराज म्हातारा, जरा पाय खाली ठेवा, देवावरती कसले पाय ठेवून झोपतात? तेव्हा त्या खेचरी अवस्थेमध्ये असणारे विसोबा काका ते त्या नामदेवाला उद्देशून म्हणाले की, देवाविण रीता कोठे ठाव आहे, विचारूनी पाहे नामदेवा. जेथे देव नसे तेथे माझे पाय, ठेवी पा अन्वय विचारू. फार चांगला प्रश्न केला. जिथं देव नाही तिथे माझे पाय उचलून खाली ठेव म्हणजे जात, मला उचलता येणं कठीण. आणि मग थोडी चमत्काराची कथा सांगितली जाते. नामदेवानी ते पाय उचलले, एका दिशेला ठेवले, खाली पिंड तयार झाली. पुन्हा तिथनं फिरवले, पुन्हा खाली पिंड तयार झाली. 4 ठिकाणी 4 दिशेला पाय फिरवले, तो खाली पुन्हा तिथे भगवंताची पिंड तयारच झाली. ही लोककथा आपण मानू. लोकमानस चमत्काराच्या रूपाने संतांच्या ईश्वराच्या कथा असं रंगवत असत. पण पहिल्यांदा केलेला बोध महत्वाचा आहे. देवाविण रीता ठाव कोठे आहे, विचारूनी पाहे नामदेवा. या चराचरामध्ये भगवंत नाही अशी जागा कुठे आहे का, त्याचा विचार कर. देव नाही अशी जागा शोधून काढ आणि तिथे माझा पाय ठेव म्हणजे. आणि पुन्हा लगेच पुढेही उपदेश केला की देव देव जो म्हणतोस ना, तो त्या पाषाणाच्या रूपात मंदिरामध्ये उभा आहे, कटेवरती हात ठेवून. तो देव नव्हे, नामरूप जया नाही, तोच देव पाही दृश्य मिथ्या. जो नामरूपानी आकारला आलेला आहे ते सारं नाशवंत आहे, ते खोटं आहे. मग ज्याला नाम रूप नाही आणि जो जळी स्थळी काष्टी पाषाणी पिंडी ब्रह्मांडी सगळीकडे व्यापून राहिलेला आहे, तो देव कुठं नाही, तो तेवढा शोधून काढून देतो. आणि मग नामदेव विचार करायला लागले आणि क्षणार्धात त्यांना आपली चूक कळून आली. त्यांनी जाऊन घट्ट पाय धरले. म्हणजे माझ्या डोकीत जो विकल्प होता, जी शंका होती, जो संशय होता, तो सुटला. आता आपण कृपा करा. आणि नामदेवरायांनीच अभंग लिहिलेलं आहे की या नामदेवाच्या डोकीवरती विसोबा खेचराने हात ठेवला, कानामध्ये निजबूज सांगितलं मात्र, श्रवणी सांगितली मात, मस्तकी ठेविला हात, पदपिंड विसर्जित केला. त्या क्षणाला चमत्कार घडून आला की पद आणि पिंड यांची गाठ सुटून गेली, दोन्ही एकमेकांमध्ये मिसळून गेले. नामदेव सुद्धा नामरूपानी देहभावानी पूर्ण हरपून गेला आणि खऱ्या देवाचा साक्षात्कार तिथेच त्या क्षणाला त्याला. त्या अभंगाचा शेवट करताना नामदेवरायांनी असं लिहिलंय, नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव, कोठे रीता ठाव न देखेच. जिकडं बघेन तिकडे मला देव दिसायला. एवढी प्रचंड क्रांती नामदेवाच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपेनं त्या क्षणाला झाली. आणि मग संसार प्रपंचाचं असणारं बंधन, संसार प्रपंचाचे क्लेश, देहभावाचे क्लेश सगळे त्या निमिषार्धात तुटून गेले. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर लोकांना बोध करण्याकरता नामदेवरायांनी हा लिहिलेला अभंग. सद्गुरु वसारिखा सोयरा जीवलग, तोडीला उद्वेग संसाराच. काय उतराई होऊ कवण्या होणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा नाम मुद्रा. डोळ्याचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे पाय खेचराचे.
नीती अगदी 100% सत्य. परमेश्वर जाणण्याची, परमेश्वर ओळखण्याची अशी खूण मला सापडली, ती पायवाट मला सापडली. ती विसोबा खेचरांनी मला दाखवली, सद्गुरूंनी मला दाखवली. त्यांनी केलेले उपकार एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत की त्या उपकारातून कधीही आपल्याला मुक्त होता येणं शक्यच नाही. काय दिलं असताना त्याला मी उतरा येऊन? काही देऊन सद्गुरूचे उपकार फेडता येत नाही. तिथे शरण जाणं हा एकमेव उपाय शिल्लक राहतो. मग त्या भावनेनं, उत्कटतेनं सद्गुरू गौरवाकरता लिहिलेला हा अभंग आहे. सर्वसाधारणपणानं तुम्ही आम्ही संसार प्रपंचामध्ये जे रमतो ते सखे सोयरे मित्र जिवलग नातेवाईक यांच्या आधाराने जीवन जगण्याचा आणि तिथे रममाण होण्याचा प्रयत्न करीत असतो. नामदेवराय सिद्धांत असं म्हणतात की या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये खऱ्या खुऱ्या अर्थानं जीवलग आपला जर कोणी असेल, सोयीरा जर कोणी असेल तर फक्त सद्गुरू आहेत हेच ओळखायला शिका. सोयीरा साधी व्याख्या आहे, सोय दावितो तो सोयीरा. संकट आलं, अडीअडचण आली, प्रसंग आला तर मत्ती करता जो धावून येतो, माझा म्हणून आपल्याकरता कैवार घेऊन पाठीशी उभा राहतो, तो आपला सोयरा, तो पाहुणा, तो मित्र, आप्त. पण आप्त सखे सोयरे जे जोडले जातात ते सतत मनामध्ये काही ना काहीतरी आशा, कामना, ममता, अभिलाषा, लाभ या गोष्टी ठेवूनच तुमच्याशी नातं जोडत असतात. ते सगळे स्वार्थाने तुम्हा जवळ आलेले असतात. काहीतरी फायदा होईल या माणसाशी मैत्री केली असताना, निदान अडीअडचणीला उपयोगी पडेल म्हणून कुठेतरी सुरक्षितता असावी, स्वास्थ्य असावं, पाठिंबा असावा, जरी आपलं ताकद वाढवावी, शक्ती वाढवावी, या स्वार्थी भूमिकेनंच दोन्ही माणसं एकमेकाला आपला म्हणण्याचा, जीवलग म्हणण्याचा, सोयरा म्हणण्याचा बहाणा करीत असतात. स्वार्थ निरपेक्ष असं नातं संसार प्रपंचामध्ये कोणी निर्माण करत नाही. म्हणून संसार प्रपंचातले जे सगळे संबंध आहेत ते देहाच्या पातळीवरचे, स्वार्थाच्या पातळीवरचे असणारे संबंध आहेत. ते आत्मिक संबंध नाहीत. म्हणून खऱ्या खुऱ्या अर्थानं ते जीवलग असं त्यांना म्हणता येत नाही. जीवाला जीव देणारं कोणी असत नाही, जीव घेणारे सगळे असतात. वेळ प्रसंग पडला की काय वाटेल ते उपद्व्याप करायला तयार असतात, पण स्वार्थ साधला पाहिजे. आणि सद्गुरू, साधू, संत हे खऱ्या खुऱ्या अर्थानं तुमच्या हिताचा आणि हिताचाच विचार करून तो तुम्हाला सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. संसार प्रपंचातून बाहेर काढणं हे संतांचं काम असतं, या मोहातून. इथे मोठा मार्मिक शब्द प्रयोग वापरलाय नामदेवरायांनी, तोडीला उद्वेग संसाराचा. सामान्य पातळीवरती जेव्हा आपण संसार प्रपंच करीत असतो, जगत असतो, तेव्हा प्रत्येक जीवाशी जोडलेल्या नात्यांनी शेवटी आपल्याला काय दिलं याचा जर हिशेब काढायचा ठरवला तर पतीनं पत्नीला काय दिलं, पत्नीनं पतीला काय दिलं, मुलांनी आई वडिलांना काय दिलं, आई वडिलांनी मुलांना काय दिलं, भावानी भावाला काय दिलं, बहिणीनं काय दिलं, मित्रांनी काय दिलं. अत्यंत प्रामाणिक असू तर आपला अपेक्षा भंग केला हे अत्यंत परखड आणि सत्य असणारं उत्तर आहे. जरा व्यापक प्रश्न केला तर असा विचारत, या संसार प्रपंचानं खरोखरीच तुम्हाला काय दिलं, काय पदरात टाकलं सांगा. स्वतःशी प्रामाणिक राहून जर बोलायचं झालं तर फक्त उद्वेग आणि उद्वेग त्यांनी आम्हाला, या पलीकडे काही पदरात पडलं नाही. ज्याला सुख म्हणतो आपण, ज्याला आनंद म्हणतो, समाधान म्हणतो, तृप्ती म्हणतो, की खरोखर या संसार प्रपंचानं आपल्याला किती दिली. मग जो उद्वेगाचाच विषय आहे तो उद्वेग तोडून टाकला पाहिजे, हे आपल्याला आधी लक्षात आलं पाहिजे की हे संबंध हे स्वार्थाचे आहेत, लोभाचे आहेत, हे नको आपल्याला. संसार प्रपंच करू नका असं नाही, संसार प्रपंच आनंदानं करावा, परी काही परमार्थही साधावा. खरं सुखाचं ठिकाण कुठे आहे? सगळे साधू संत सांगतात की जरा परमार्थ करा, परमार्थ करा, आपला देव ओळखा, आपलं सुखाचं ठिकाण ओळखा, आत्मज्ञान करून घ्या. म्हणून तुकाराम जेव्हा आपल्या जीवलगाबद्दल आत्मीय असणाऱ्या अशा लोकांबद्दल बोलायचा प्रयत्न करतात तेव्हा ते म्हणतात, ते माझे सोयरे सांगाती, पाया आठवीती विठोबाचे.
एरा मान विधी पाळणा पुरता देवाची ती भूते म्हणूनिया सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांची आस उच्छिष्टांची तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस अनेकांची ते माझे सोयरे सांगा तुकोबा ओलोबा आणि मुकामपुष्ट देहू आणि त्या निमित्तानं सगळे संसार प्रपंचाचे जोडलेले नातेवाईक ते आमचे सोयरे असं नाही तुकोबा सांगत इथे जे वैष्णव झालेले आहेत जे भागवत झालेले आहेत जे परमार्थ करतायत ते आमचे सोयरे ते आमचे जीवाभावाचे मित्र आहेत ते आमचे जीवलग आहेत ते आमचे साथी सोबते आहेत आणि खरोखरी हा अनुभव तुम्हा आम्हाला येतो लक्षात ठेवा आजही आपल्याला येतो की रक्ताच्या नात्याने जोडलेल्या आपतेष्ट नातेवाईकांपेक्षा मामांच्या संदर्भामध्ये ही जी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमली ही सगळे अधिक जिव्हाळ्याची माणसं आहेत अधिक आप्त आहेत अधिक जवळचे लोक आहेत हे अधिक जीवलग आहेत हे हितकर्ते आहेत मग यांची आस यांना भेटण्याकरता यांच्याशी हितगुज करण्याकरता जसं मन आतुरलेलं असतं तसं तुकाराम बाबा म्हणतायत इतरांचा मला आठव होत नाही व्यवहार आहे लोकाचार आहे ठीक आहे इतरांना आपलं एखाद्या समारंभापुरतं कार्यक्रमापुरतं मान पण माझे जीवलग म्हणून जर कोणी असतील तर माझे तथाकथित असणारे सगळे साधू संत तेच या आपतेष्टांची सुद्धा म्हणाले मी आत्मीयतेचं नातं ठेवतो का ती सुद्धा देवाची रूप आहेत म्हणून त्यांना मानायचं याच्या पलीकडे काय ते खरोखरी देव आहेत का नसतील कदाचित वागत असतील राक्षसासाठी पण संतांनी मला बोध दिलाय गुरुनी मला बोध दिलाय की सर्व थरातले सर्व प्रकारचे लोक ती देवाचीच रूप आहेत असं तुम्ही माना मग त्यांच्याशी निदान शत्रुत्व करायचं नाही संघर्ष करायचा नाही ते आपला डोळा काढतात म्हणून आम्ही त्यांचे दोन डोळे काढू ही वागण्याची रीतच नाही ही संतांची रीत नाही ही अध्यात्माची रीत नाही दुसऱ्यांनी त्रास दिला दुःख दिलं यातना दिल्या क्लेश दिला आम्ही त्यांची उपेक्षा करू जा तिकडे खरं म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्यावरती सूड उगवता आला असता नाही अशातला भाग नाही आम्ही काही तसे भित्रे लोक आहोत अशातलाही भाग नाही पण आम्हाला आमच्या सद्गुरूंनी आमच्या तथाकथित संतांनी सांगितलं अरे ती सुद्धा देवाचीच रूप आहे मग यांना शिक्षा करण्यानं देव दुखावेल म्हणून आम्ही शिक्षा करणार नाही अन्यथा तुमचाही काटा काढायचं सामर्थ्य आमच्या जवळ आहे पण नाही ते करणार सर्व भावे झालो वैष्णवांचा दास अगदी जीवाभावाने मी जर कोणाचा दास झालो असेल सेवक झालो असेल तर हे जे वैष्णव आहेत ते माझे मित्र आहेत आणि वैष्णव भागवत पारमार्थिक यांच्या उच्छिष्टाची सुद्धा मी अपेक्षा करतो उच्छिष्ट शब्दाला दोन अर्थ उच्छिष्ट म्हणजे त्यांच्या जेवणातून जे उरलं असेल ते अन्न याला उच्छिष्ट असंही आपण म्हणतो पण संतांचं जेवण काय असतं तुमच्या आमच्यासारखे ते पोळ्या आणि श्रीखंड मार मारत असत नाहीत ह्या विश्वामध्ये असणारा जो परमेश्वर तो खाता जेवता हिंडता फिरता तो त्यांच्या अनुभवाचा विषय झालेला असतो म्हणून ते परब्रह्म संतांच्या अनुभवामुळे उच्छिष्टासारखं झालं देवाला नैवेद्य आपण दाखवतो साधं नैवेद्य दाखवताना सुद्धा उष्ट अन्न देवाला नैवेद्य दाखवायचं नाही का तुम्ही ते खाल्लं म्हणजे ते उष्ट झालं अन्न खाल्ल्याबरोबर राहिलेलं अन्न सुद्धा उष्ट झालं म्हणून ते नैवेद्य दाखवायचं नाही परब्रह्म कसं झालं संतांच्या संदर्भामध्ये संतांच्या अनुभवाचा ते नित्य विषय झाल्या कारणानं आता परब्रह्म म्हणजे संतांचं उच्छिष्टच आहे म्हणून कीर्तनाच्या अखेरी पाहे प्रसादाची वाट जे आपण म्हणतो ना तिथे तुमचे झाली या भोजन आम्हाला उच्छिष्ट द्या ना आम्हाला की पाठवून द्या चार चित्त पाठवून द्या खरं म्हणजे तुकोबार आहे त्यातही प्रार्थना करता असं म्हणतायत की तुम्हा साधू संतांना जो परमेश्वराचा पूर्ण लाभ झाला तुम्ही तृप्त झाला त्या अनुभवाचा निदान अंश तरी आमच्याकडे द्या पाठवून त्या प्रसादाची वाट आम्ही पाहतो आम्ही कीर्तन झाले म्हणतो आता तेवढं म्हणा एकदा पंक्ती वाढा लगेच पाहे प्रसादाची वाट म्हणजे ते आपलं संतांच्या अंतरंगामध्ये शिरत असताना कुठल्या भूमिकेतून ते बोलतात कुठल्या अवस्थेतून बोलतात आणि काय त्यांना प्रतिपादन करायचंय
हे जाणून मग त्या अभंगांचा, त्या शब्दांचा अर्थ लावायला शिकलं पाहिजे. मामा असे फार सुरेख अर्थ सांगायचे, अनेक शब्दांच्या, अनेक ओळींचे. तर हे जे सगळे तथाकथित साधू संत आहेत ते त्यांनी परमात्म्याशी पूर्णपणानं आपलं जीवन समर्पित केलं, तन्मय झाले, त्या अवस्थेत ते राहिले. तुकारामांना तो ध्यास लागलाय, आम्हाला तसं व्हायचंय. पण आपण ठिकाणी पारमार्थिक यातला फरक नेमका लक्षात घेतला. समर्थाने अगदी परखडपणानं सांगितलं, संसार हाच दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ. संसार हा माणसाला दुःख आणि दुःखच देत असतो. दुःख, भय, चिंता, अन्याय, अपूर्णता यांनी जे काही भरलेलं आहे त्याला संसार प्रपंच असं म्हणायचं. मग याचा निदान संग तोडता येईल की नाही, हाव तोडता येईल की नाही, मोह तोडता येईल की नाही, संसार टाकता येत नाही मान्य. संसार प्रत्येकाच्या पाठीमागे जन्माला आल्याला लागलेलाच आहे मान्य. कर्तव्य म्हणून तो करायचा आणि निष्ठेनं, श्रद्धेनं परमार्थ आणि परमार्थच करायचा असा निर्धार ज्याच्या अंतःकरणामध्ये झालेला आहे तो हरीचा दास, तो वैष्णव, तो भागवत. सद्गुरूची कृपा झाल्याचं पहिलं लक्षण नामदेवराय या अभंगामध्ये सांगतायत. तोडीला उद्वेग संसारीचा. सद्गुरूची कृपा झाली आणि संसार प्रपंचाच्या संगतीनं जो उद्वेग एकसारखा मला अस्वस्थ करीत होता तो उद्वेगच समूळ तोडून टाकला. गुरुकृपेनं संसार प्रपंचापासून प्राप्त होणारा उद्वेग, संताप, अस्वस्थता या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि त्या नाहीशा होण्याकरता ईश्वराच्या चिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये, भजनामध्ये गुरुपाद पद्मी तुमचं मन चित्त ते रममाण झालं असलं पाहिजे. ह्या एकमेकावरती अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही म्हणाले सद्गुरुपाद पद्मी पूर्णपणाने एकरूप झालेलेच आहोत. स्वामी तुमच्याशिवाय काही नाही. तिथून फक्त मामांच्या घरातून बाहेर पडायचा अवकाश. सागरी पावला पावलाला सगळे प्रपंचाचे प्रश्न सैतानासारखे समोर थैमान घालायला लागतात. दोन्ही गोष्टी एकत्र त्या उभ्या करता येत नाहीत लक्षात. म्हणून आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या आघाताने ज्याचं चित्त त्या संसार प्रपंचाबद्दल पळून निघालेलं आहे तोच मनुष्य असं म्हणू शकतो की बस आता संसार प्रपंचाचं स्वरूप कळलं मला. आणि समर्थ तर कोरडे चोडतात, ती काय हे कळत नाही. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणि नाही. हे मूर्खातले म्हणाले शिरोमणी आहेत, सामान्य नव्हे. परममूर्खा माझी मूर्ख. संसार प्रपंच सुख देतो अशा कल्पनेचे संसार प्रपंचाचे दास होतात, गुलाम होतात, सेवेकरी होतात. त्याच्यासारखा मूर्खपणा जगामध्ये कुठलाही नाही. संसाराचं स्वरूप ओळखा आणि तो जेवढाच्या तेवढा करा. आणि अधिक तन, मन, धन, चित्त, अंतःकरण सगळं समर्पित करून या तथाकथित असणाऱ्या भगवंताच्या कृपेचा, सद्गुरूंच्या कृपेचा, त्यांच्या सानिध्याचा जेवढा लाभ या जीवनामध्ये करून घेता येण्याची शक्यता आहे तेवढा लाभ जो साधतो तो आत्महिताच्या बाबतीत सावध, साक्षी आणि दक्ष. म्हणून कधीतरी आपल्या लक्षात आलं पाहिजे की संसार प्रपंचामध्ये असणारे हे जे बाकीचे लोक आहेत हे तू जाण मावेची, आघवी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे. हे सगळे मायेनं जवळ आलेत, लोक दाखवतात, प्रेम करतायत तुझ्यावरती, पण पोटात कुठेतरी स्वार्थ आहे. स्वार्थाचा विषय जरा बाजूला रे गेला की ते तुझ्या उद्वेगाचाच विषय होणार. पण कुठे गुंतायचं आणि कुठे गुंतायचं नाही याचा निर्णय जो करतो तो साधक, तो शिष्य. सद्गुरु कृपेनं हे कळायला लागतं. एरवी हा माझा, हा माझा, हा माझा म्हणून सगळेच गळ्यात बांधून घेण्यामध्ये आपल्याला आनंद वाटत असतो. सद्गुरु अशी दिव्य दृष्टी देतात की माणसामध्ये असणारा फरक ओळखायला शिका. तमोगुणी कोण, रजोगुणी कोण, सत्वगुणी कोण. त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर मिळालं काय याचा सारासार विचार करायला सद्गुरू शिकवतात. सारासार विचार करायला शिकणं हा परमार्थातला मूलभूत विचार आहे. स्वामी स्वरूपानंदांनी एका अभंगामध्ये विचारलं मोठ्या परखडपणानं, जन्मोनिया नाही साधिले स्वहित, तयाचे जीवित माती मूल.
कासया जन्मला आला तैसा गेला, वाया कष्टविला निज देह, सुखासाठी केला संसाराचा धंदा, भोगिल्या आपदा नाना परी, स्वामी म्हणे त्याशी कैसे समाधान, अंती नागवण सर्वस्वाची. समाधान पाहिजे म्हणून धडपडलात, खूप सगळं केलं, ठीक आहे, पण ज्यानं स्वहित न साधता संसारच करण्याचा सतत प्रयत्न केला, असंख्य तऱ्हेची दुःख भोगली, संकट भोगली, यातना भोगल्या, म्हणून समाधान हरवतो. स्वामी म्हणा त्या कैसे समाधान न मिळवताच गेला, अंगी नागवण सर्वस्वाची. मनुष्य म्हणून जन्माला आला, पण पशुसारखं जीवन जगत राहिला. माणसाचं पृथकपण, माणसाचं मोठेपण यातच आहे की माणूस हा फक्त विवेकी हे विशेषण फक्त माणसाला लावता येतं. सत्य काय, असत्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, चांगलं काय, वाईट काय, हितकारक काय, अहितकारक काय, या सगळ्याचा दोन्ही बाजूनी विचार करण्याची पात्रता फक्त मनुष्य बुद्धीत आहे. बुद्धिमान आहे तो माणूस, ही जर माणसाची व्याख्या असेल तर त्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर या संसार प्रपंचाचंही आपल्याला परखड विश्लेषण करता आलं पाहिजे. यानं दिलं काय, मी मिळवलं काय, कशासाठी जन्माला आलो, कशा पद्धतीनं जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला असताना समाधानी होणार आहे. आणि जर खऱ्या अर्थानं शाश्वत समाधान मला मिळणार नसेल तर या नाशवंत गोष्टीचा लोभ, त्याची हाव काय म्हणून मी मनामध्ये धरावी. जर हे सगळं क्षणभंगुर असेल तर हे मला टाकून देता आलं पाहिजे, फेकून देता आलं पाहिजे. हा विवेकाचा विचार ज्याच्या मनामध्ये असा बंड करून उठतो, क्रांती करून उठतो, त्याच्या अंतरंगामध्ये एकदम बदल होऊन जातो. सद्गुरू ते सामर्थ्य देतात, ती दृष्टी देतात, तो विचार देतात. जन्म अवघा दुःख मूळ, लागले दुःखाचे इंगळ, म्हणून तात्काळ स्वहित साधे. हा पुन्हा समर्थाचा एक मोठा मार्मिक इशारा. माणसं सतत प्रपंच आत्ता करूया आणि परमार्थ कालांतरानं करूया, असा उदारीचा व्यवहार परमार्थाबाबतीत करण्याचा प्रयत्न करीत असतात. लोक म्हणतात सुद्धा, आतापासून परमार्थ कसला करताय, आता कसला अध्यात्म करताय, आता हौस मौज करा, चैन करा. परमार्थ साठीनंतर एकच गोष्ट होते, बुद्धी फक्त नाठी होते. आणि नाठी बुद्धी झाल्यानंतर मग काय ज्ञानेश्वरी वाचणार आणि दासबोध वाचणार. ज्या बुद्धीला कसल्याही तऱ्हेचा तजेला नाही, प्रसन्नता नाही, आनंद नाही, आस्वाद घेण्याची क्षमता नाही, रुक्षता आली, कटुता आली, त्यानंतर परमार्थ काय करणार आहात तुम्ही? स्वहित साधायचं असेल तर समर्थ म्हणतात तात्काळ साधक आत्ता व्हायचंय, मला या क्षणाला व्हायचंय. प्रापंचिक जसा जमेल तसा होत राहील, जेवढं जमेल तेवढं मी करेन, पण साधक या क्षणाला मला आत्ता व्हायचंय, कारण मला माझं आत्महित आणि आत्महितच साधायचं. एरवी माणसाच्या मनातला प्रपंचाचा लोभ असा निर्धार केल्याशिवाय सुटत नाही लक्षात. एक मोठी मार्मिक गोष्ट आहे. एक राजा होता आणि त्याला ज्योतिषाचा फार नाद होता. त्यानं आपल्या दरबारामध्ये अनेक नामवंत ज्योतिषी ठेवून घेतले. राजा असतो, राजाच्या मनात कुतूहल की आपण मेल्यानंतर आपल्याला कसला जन्म मिळणार आहे ते सांग. त्यातल्या त्यात आणखीन जो मोठा ज्योतिषी होता त्याला त्याने एकदा हट्टाने बसवलंच की माझं पुढचं भविष्य सांग, मृत्यूनंतर माझं काय होईल सांग. ज्योतिषी नम्र होता, खरा विद्वान होता. तो म्हणाले विचारू नका ना सरकार, आता तुमचं छान चाललंय सगळं, कशाला हा प्रश्न विचारताय. नाही म्हणाले मला कुतूहल आहे, मला ते जाणायचंच. आता राजानेच गळ घातली म्हटल्यानंतर म्हणाले ठीक आहे, ऐकायची तयारी आहे, माझ्यावरती राग होणार नाही, खरं ते सांगणार मी. म्हणे सांग, माझी तयारी आहे. म्हणाले तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला डुकराचा जन्म येणार आहे. राजा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाले एवढं मी दानधर्म करतोय, पुण्यकृत्य करतोय, मंदिरं बांधली, पूजा अर्चा करतोय, तरी तो म्हणाले राजा म्हटले की राजा अंती नरक हे ठरलेलंच. डुकराचा जन्म येणार असेल तर आता तुझ्याजवळ जर खरोखरी दिव्य दृष्टी असेल, तुला हे शास्त्राचं ज्ञान असेल तर खरं सांग कोणत्या गावात येणार आहे, मी कुठं असेल, कसा असेल. त्यानं चिंतन केलं, जरा ध्यान बिन लावलं. तो म्हणाला या राजवाड्याच्या भोवताली जो खंदक आहे, या खंदकातच एका मोठ्या बलाढ्य दडधाकट अशा
डुकराच्या वेशाने पुढच्या जन्मात तुम्ही इथे येणार आहात. राजा आणखीन अस्वस्थ झाला. जिथे राजासारखा राहिलो तिथे डुकरासारखं राहायची पाळी येणार. तो म्हणाला आणखीन काहीतरी खूण मला सांग की त्यावेळेला जो कोणी मी असेल मला ओळखण्याची खूण काय, म्हणजे मी माझ्या मुलाबाळांना काहीतरी सूचना देऊन ठेवेन. म्हणाला ठीक आहे. त्यांनी पुन्हा दिव्य दृष्टीनं पाहिलं. राजाचा पुनर्जन्म झालेला त्याचा देह पाहिला आणि तो म्हणाला डुकराच्या अवस्थेत तुम्ही जन्माला आलात की तुमच्या कपाळावरती एक मोठा असा पांढरा गोल चांदोबासारखा पांढरा डाग असेल म्हणे, तो म्हणजे तुम्ही, असं समीकरण नक्की मांडला. तो म्हणाल बरं झालं. राजा अतिशय अस्वस्थ झालेला. त्यानं आपल्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं जेव्हा केव्हा मी मरेन आणि कालांतरानं तू राजा होशील तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या नगरीमध्ये लक्ष ठेवच आणि विशेषतः आपल्या वाड्या भोवतालच्या असणाऱ्या खंदकाकडे लक्ष ठेव. आणि जेव्हा केव्हा इथे एखादा असा वराह असा डुक्कर मला गलेलठ्ठ असणारा ज्याच्या कपाळावरती मोठा असा पांढरा डाग आहे चांदोबासारखा, तो दिसला रे दिसला की त्याला गोळी घाल आणि ठार मार. असल्या घाणेरड्या अवस्थेत मला पुढच्या जन्मात राहायची इच्छा नाही. आता मुलगा म्हणाला बर. कालांतरानं राजा वारला. काही काळ गेला आणि खरोखरीच त्या राजवाड्याच्या भोवताली जो मोठा खंदक होता त्या खंदकामध्ये एक गलेलठ्ठ असणारा डुक्कर 10-5 डुकरिणींच्या बरोबर आणि 5-25 पोराबाळांच्या समोर असा सगळा विहार करत असताना त्याला दिसला. आणि एकदम त्याला आठवण झाली की आपल्या तीर्थरूपाने सांगितले की गोळी घाल आणि ठार मार. जाऊन त्यानं बंदूक आणली आणि त्या डुकराच्या दिशेनं त्यानं रोखली. मात्र त्या खंदकामध्ये लोळणारा राडीनं बरबटलेला या सगळ्या लवाजम्या सहज दानातरीची दुःख क्लेश यातना भोगत असणारा तो वराह मनुष्यवाणीनं त्याला म्हणाला बाबा रे पूर्वीच्या जन्मात मी तुला सांगितलं होतं असा मी तुला भेटलो म्हणजे ठार मार. पण खरंच सांगतो अशा या अवस्थेमध्ये मी अत्यंत आनंदात आहे, मजेत आहे, मला मुळीच मारू नको. मी मजेत आहे, मारू नको, गोळी घालू नको मला. संसार प्रपंचाची आसक्ती किती तीव्र असते या जन्मातच नव्हे पुढच्या असल्या अत्यंत हीन दीन विपरीत जन्मामध्ये सुद्धा हा सगळा मुलाबाळांचा असणारा रामरगाडा घेऊन तो ओढण्यामध्ये आनंद. जीवेषणा ती काही केल्या तुटत नाही. म्हणून संसाराची व्याख्या करताना साधू संतांनी सद्गुरूंनी व्याख्या केली ती केवळ मुलं बाळ नाही म्हणजे संसार प्रपंच नव्हे, सतत वासनेमध्ये रममाण होण्याची वृत्ती असणं म्हणजे प्रापंचिक असणं, संसारिक असणं. का आम्हाला दुःख आहे या संसार प्रपंचामध्ये, का उद्वेग आहे? सतत आम्ही वासनायुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि या वासनामध्ये सुद्धा अत्यंत तमोगुणी घाणेरड्या विपरीत त्या वासना तृप्त व्हाव्यात याच्याकरता ध्यास आम्हाला अधिक लागला. देवाची पूजा करावी, नामस्मरण करावं ही सुद्धा वासनाच, ही सुद्धा वृत्तीच आहे. पण अशा सोजवळ सात्विक वृत्ती किती मनामध्ये निर्माण होतात. एक वृत्ती दुसऱ्या वृत्तीला जन्म देते. जसे पाण्यावरची एक लाट दुसऱ्या अनंत लाटा निर्माण करत असते तशा अनंत मनामध्ये असणाऱ्या इच्छा, कामना, वासना, ममता, लोभ यांचा सगळा फैलाव म्हणजे संसार, म्हणजे प्रपंच. याच्यामध्ये जीव गुंतलेला आहे आणि त्यातही तो दुर्बुद्धीनं अधिक वागतोय, दुर्वासनेनं अधिक वागतोय, दुर्वृत्तीनं कृत्य करायला तयार होतोय. म्हणून प्रलोभी, प्रमत्त, प्रकामी होतोय आणि आपल्या सगळ्या संसार प्रपंचाचं वाटोळं करून होतोय. मनुष्य जन्म हा वाया घालवतो. स्वामी हे जे म्हणाले आला तैसा वाया गेला, त्याचं कारण हे आहे. जेव्हा केव्हा भाग्यवशात सद्गुरूंची गाठ पडते तेव्हा सद्गुरूंना या विपरीत आशा आकांक्षाच्या मलिन वातावरणामध्ये जीवन जगण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या या जीवाबद्दल कळवळा निर्माण होतो आणि ते त्याला पहिल्यांदा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ज्या क्षुद्रतेमध्ये तो स्वतःला समाधानी मानत असतो, ज्या विपरीत गोष्टीमध्ये त्याला आनंद वाटत असतो, अरे त्याच्यापेक्षा खरा आनंद जो आहे तो अनंतपटीनं मोठा आहे, तुझ्यापासून फार अनंत योजनं दूर आहे. खऱ्या सुखाचा, खऱ्या आनंदाचा, खऱ्या समाधानाचा तू धनी हो, तू होऊ शकतोस. तुझं क्षुद्रत्व टाक की तुझ्या ठिकाणचं विराटपण ते आपोआप प्रकट होण्याची शक्यता आहे. म्हणून आशीर्वाद देतात, म्हणून जवळ करतात, म्हणून आपला म्हणतात.
आणि हे म्हणण्याचा अधिकार त्यांचा असतो, कारण ते विराट झालेले असतात. मानवी देहातच असणारं सगळं संकुचितपण, क्षुद्रपण, मर्यादितपण त्यांनी पूर्णपणानं ओलांडून टाकलेलं असतं आणि ते अमर्याद, अमेय, अनंत असं झालेले असतात. मग सद्गुरू त्या जीवाला नेमका हाच बोध करतात, तू सुद्धा माझ्यासारखा होऊ शकत असतो. माझा हा शब्द ते वापरत नाहीत, म्हणून मग ईश्वराचं वर्णन करून सांगतात, तत्त्वमसि. अरे या विश्वामध्ये जे तत्रूपाने सतत शाश्वत चैतन्य रूपाने भरलेलं असं जे विराट तत्व आहे, अरे ते तू आहेस. तू स्वतःला क्षुद्र का मानतोस? मी देही, मी माणूस, मी बुद्धीच्या अधीन गेलेला, मी वासनांच्या अधीन गेलेला, म्हणून तू दुःखी कष्टी झालास, यातना भोगणारा झालास. यातून तुला मी बाहेर काढायचा प्रयत्न करतो, तुला विवेक देतो. तुझ्या प्रयत्नानं तुला यातून बाहेर पडता येत नाही ना, मग मी माझं सामर्थ्य तुला प्रदान करतो. मग सद्गुरूची कृपा ही अत्यंत महत्वाची. समर्थांनी सद्गुरूचं वर्णन करताना म्हणतात, माझा गुरु कृपेसहित माझ्या हृदयी वसे. पुन्हा लक्षात घ्यायचं की नुसते गुरु मिळून काही उपयोग होत नाही. कृपेसहित गुरु तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतात का, हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. ज्याला शंभरवानी मागे एकदा सांगितलं, ती विष्णू शक्ती संकल्पपूर्वक तुमच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंनी प्रविष्ट केलेली आहे का, मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे आपोआप कळायला. एरवी आमचं जग आमच्या दृष्टीनं जे पाहायचं ते आम्ही पाहतच राहिलेलं असतो. खरं म्हणजे हे सगळं विश्व भगवंताचं आहे. भगवंत अंतर्बाह्य भरलेला आहे. हे जर सत्य असेल तर या चराचरामध्ये भरून राहिलेला तो भगवंत, तो पाहण्याकरता मी असुसलेला पाहिजे. प्रारब्ध संचित क्रियमाण ही तर भोगायची आहेतच. कशी भोगायची हा प्रश्न महत्वाचा आहे. अविवेकानं भोगायचे आहेत का, अज्ञानानं भोगायचे आहेत का, विपरीत पद्धतीनं भोगायचे आहेत का, संतापानं संघर्षाने भोगायचे आहेत का दया, क्षमा, शांतता, परोपकार, सामंजस्य या वृत्तीनं तुम्हाला तुमचं जीवन भोगायचं आहे. आसक्ती आणि हाव संपून जाणं जीवनाबद्दलची, भोगाबद्दलची, हे परमार्थाचं गुरुकृपेचं पहिलं लक्षण आहे. त्यांना सद्गुरु कृपेनं ही किमया हा परिणाम आपल्या जीवनावरती झाला का, संसार प्रपंचाची हाव ती माझ्या जीवनातली संपून गेली. एकनाथाने आपला अनुभव मांडलाय अभंगामध्ये. ते म्हणतात, धन्य गुरुकृपा झाली, अहंता ममता दूर गेली. अशी धन्य धन्य वाटणारी गुरुकृपा ती माझ्यावरती माझ्या सद्गुरूंनी केली. काय केलं? एका कारखान्याचे 4 कारखाने होतील असा आशीर्वाद दिला असं नाही. केवळ पैठणला मला मान सन्मान मिळत होता, तो आता काशीला जाऊन मला मान सन्मान मिळायला लागला म्हणून माझ्यावरती फार मोठी गुरुकृपा झाली असं नाही म्हणाल. सद्गुरूंची माझ्यावरती फार मोठी अलौकिक अद्भुत अशा तऱ्हेची कृपा झाली. काय झालं? माझ्या जीवनातली अहंता आणि ममता दूर गेली. पुढे एकनाथ महाराज म्हणतात, सर्व भावे दास झालो मी उदास, तोडीला मायापाश जनार्दन. सर्वार्थानं मी शरणांगत झालो आणि सद्गुरूंनी माझ्यावरती सर्वात मोठी कृपा केली. माझे सगळे मायेचे पाश ते तोडून टाकले. आता मी परमार्थाला योग्य असणारा असा साधक बनलो. समर्थ नेमके हे सांगतायत, देह परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते वायाची गेले नाना आघाते मृत्यूपंथी. परमार्थ करण्याकरता माझं मन, माझा देह, माझी बुद्धी सगळं उत्तम तयार, आणि हा बोध माझ्या अंतःकरणामध्ये ठसावला की माझा हा मनुष्य जन्म, माझा हा देह हा भोगार्थ मी वापरायचा नाही, तर तो परमार्थाकरता वापरायचा आहे. परमार्थ हा जागृतीपूर्वक करण्याचा विषय आहे, हे ध्यानात आलं पाहिजे. संसार प्रपंच सतत आपण आंधळेपणानं करत आले असतो. ज्याला फार दूरदृष्टीनं संसार प्रपंचाची आखणी करून तो संसार प्रपंच यशस्वी करून दाखवत असतो, तो सगळा आंधळेपणाच असतो. लक्षात ठेवा. संसार प्रपंचाची आसक्ती वाटत राहणं हाच आंधळेपणा. मग तो जेवढाचा तेवढा. स्वामींनी सुद्धा नेमका हाच अनुभव गुरुकृपेचा नवरत्न हारामध्ये मांडला आला. एकनाथांचं जे म्हणणं, रामदासांचं जे म्हणणं, नामदेवांचं जे म्हणणं, तेच स्वामी स्वरूपानंद आपल्या अभंगामध्ये मांडतायत. स्वामी मोठ्या नम्रतेनं कळवळ्यानं सांगतायत, जी प्रभू आपुला म्हणितला, तेने संसार मोक्षमय झाला, देखे उन्मेष उदयला नित्य नवा.
तुटला विषयाचा लाग, निमाला जन्ममरणाचा भाग, फिटला जीवदशा पांग, सामरस्ये. विषयाचा लाग तुटणं, इंद्रिय आणि त्याच्या आवडीचे असणारे विषय याच्यात जी एक साखळी तयार झालेली होती, लाग म्हणजे साखळी, कडी एकमेकामध्ये ती अडकलेली होती आणि त्यामुळे मी बद्ध झालेलो होतो, एकसारखा त्या संसार प्रपंचाच्या पाठीमागे धावत राहिलेलो होतो. सद्गुरूंनी कृपा केली आणि विषयाचा लाग तोडलाच. परिणाम असा झाला, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हा माझा तथाकथित असणारा संसार चक्राचा भाग तो संपूर्णच टाकला सद्गुरूंनी. जीवदशा ती संपूर्णच टाकली आणि अशा एका उन्मेषाच्या प्रांतामध्ये मला त्यांनी ढकलून दिलं की नित्य नवा उन्मेष, नित्य नवा आनंद, नित्य नवं समाधान ते मला मिळत राहिलं. मुक्त होणं याचा अर्थच मुळी नित्य नव्या आनंदाच्या प्रांतामध्ये प्रवेश करणं. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत तुम्ही दुःखी आणि दुःखीच राहणार आणि मुक्त झालात रे झालात की तुम्ही आनंदी आणि आनंदीच होणार. इथे तडजोड नाही, यानं पर्याय नाही. म्हणून नामदेव महाराज विचारतायत, काय उतराई होऊ कवड्या गुणे. अरे या गुरुनी एवढं देणं, एवढं अलौकिक दिलं, इतकं महत्वाचं दिलं जे कोणी देण्याची शक्यता नाही. कोणी आपतेष्ट नातेवाईक सखे सोयरे मित्र नाही, ह्याच्याकडनं जे मिळतं ते सगळं लुबाडणूकच असतं, फसवणंच असतं. पण माझ्या हिताचं, माझ्या कल्याणाचं, खऱ्याखुऱ्या आनंदाचं, खऱ्याखुऱ्या वैभव संपन्नतेचं देणं फक्त गुरु आणि गुरुनीच मला दिलं. आणि औदार्य आणि कृपाळूपणा या दोन गुणांनी युक्त असणारं ते सद्गुरु तत्व आहे. त्यांनी माझं हित पूर्णपणानं झालं आणि त्यांनी केलेला उपकार जन्मा नाही येणे ऐसे. पुन्हा जन्मच माझा संपवून टाक. याच क्षणी येण्याची काळ इथेच ताबडतोब त्यांनी मला मुक्ताची अवस्था प्राप्त करून दिली. काय उत्तराई होऊ, पुन्हा हा महत्वाचा भाग. बाकीचे सगळे उपकार फेडता येतात. कोणाला धन दौलत देऊन, कोणाला घर बांधून देऊन, कोणाला पैसे देऊन, कोणाला तशाच तऱ्हेचा परोपकार करून सगळ्यांचे उपकार फेडता येतात. गुरुचे उपकार कधी 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 फेडता येत नाही. जन्मोजन्मी तुझा दास होऊन राहण्यामध्ये मला आनंद आहे. मी जन्मोजन्मी दास होईल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या आम्हासी. तिथे बाकी काही मागायचंच नाही. कोणत्याही उपायाने जे ऋण फिटणार नाही असं अलौकिक ऋण माझ्या सद्गुरूंनी मला प्रदान केलं. आणि या ऋणाचा महिमा, या ऋणाचा मोठेपणा आहे तो हा की इथे आपण संकोचून जात नाही, उपकाराने अवघडून जात नाही. एवढा मोठा उपकार करून सुद्धा सद्गुरू पुन्हा तुमच्यापासून निरपेक्ष असेच राहिलेले असतात. तुमचा भाव असेल, भक्ती असेल तरी आनंद आणि भावभक्ती नसेल तरी आनंद. तुमचं कल्याण आणि कल्याणच सद्गुरूची होते. असं जेव्हा काही लोक म्हणताना आढळतात ना, पूर्वी आमच्या गुरुचं आमच्यावरती फार लक्ष होतं, आता ते काही पहिल्यासारखं आमचं नातं राहिलं नाही. पूर्वी आमचं चांगलं होतं, आता बिनसलंय जरा. कृपा पूर्वी होती, आता कृपा राहिलेली नाही. कृपा याचा अर्थच कळला नाही. अमृत कधीही विषारी होत नाही. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. सद्गुरूची कृपा अखंड ती सतत तुमच्या पाठोपाठ वर्षाव करीतच येत राहिलेली असते. त्यामुळे सद्गुरूच्या कृपेला भूतकाळ कधी वापरायचं नाही. आत्ता या क्षणी होय मी गुरुपुत्र आहे, सद्गुरू माझ्या पाठीचे आहे, माझं कल्याण आणि कल्याणच होणार. या दृढ श्रद्धेनं जो सद्गुरू शरणांकित झाला त्याला तो अनुभव यायला लागला. माझे सुख मज दावी आले डोळा, दिधली प्रेम कळा नाम मुद्रा. सद्गुरूंचा मोठा चमत्कार आहे तो आज. मगाशी मामांच्या त्या प्रवचनाला आलेलं होतं. तुमचं सर्वात मोठं धन कोणतं? ज्ञान, आत्मज्ञान हे सर्वात मोठं. गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान. गुरुकृपा झाल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही. गुरु कृपा करतात आणि आत्मज्ञानाची, आत्मसुखाची ती संपत्ती ती एकदम तुम्हाला बहाल करून टाकतात. खरं म्हणजे जन्माला येतानाच ते तुम्ही घेऊन आलेले असतात तुमच्या बरोबर. कुठून बाहेरून आणून ते सुख समाधान तुमच्या अंतरंगामध्ये प्रविष्ट करत असतात असा प्रकार नाही. तुमच्याच ठिकाणी खरं म्हणजे त्या सुखाच्या राशी भरलेल्या आहेत तुमच्या अंतःकरणात, तुमच्या अस्तित्वात, तुमच्या जीवनात.
आणि तरी आपण असे करंटे असं हातभागी असतो की त्या सुखाच्या राशीवरती बसून आम्ही एकसारखं दुःखच उगाळत राहिलेला असतो, अश्रू गाळत राहिलेला असतो. एक भिकारी होता आणि रस्त्याच्या चव्हाट्यावरती एका कोपऱ्यामध्ये बसून रोज भीक मागायचा. आणि त्याला मोठा छंद होता की सापडतील तेवढ्या रस्त्यातल्या चिंध्यान कागद आणि कपडे सगळे गोळा करायचे आणि गाठोडीच्या गाठोडी बांधून तिथे ठेवलेला असायचा आणि त्या गाठोड्यावरती बसायचा रात्रभर. थोडी विचारला भिकार, असं का बसता? ही माझी संपत्ती आहे म्हणे. गोळा काय केलं तर सगळे कपड्याचे तुकडे, फाटकी वस्त्र, काय इकडे तिकडे असणाऱ्या 4 कपड्या सगळं गोंडाळून तिथं बसायचं. कालांतरानं भिकारी मेला. मग म्युन्सिपाल्टीनं ते सगळं एकदा त्याची चंबूबावळी उचलून टाकले आणि योगायोगानं रस्ता रुंद करायची योजना आली. म्हणून जिथे ज्या दगडावरती ज्या कोपऱ्यावरती तो बसत होता तो कोपरा पाडला आणि रस्ता सरळ करण्याकरता म्हणून त्यांनी जरा उकरून तो रस्ता असा रुंद केला. तर जिथे तो बसत होता त्याच्याच खाली मोहराने भरलेले अंडे सापडले. आता हे केवढं दुर्दैव. जिथे ज्या रस्त्यावरती खाली तिथे आत मोहराने भरलेले अंडे आहेत त्याच्यावरती बसत होता, पण फाटक्या चिंध्यांची गाठोडी घेऊन रात्रभर ती गाठोडी सांभाळत बसले होते. प्रत्येक जीवाची शोकांतिका हीच आहे. जे सुख चिरंतन आहे, शाश्वत आहे, अद्भुत आहे, अलौकिक आहे, प्रेममय आहे, सुखरूप आहे, ते सुख तुमच्या जवळ असताना तुम्हा आम्हाला ते सापडत नाही. ते दाखवून देण्याकरता सद्गुरू तुम्हाला अंतरयात्रेला प्रारंभ करून देतात की बाहेर बघू नको, जरा आत बघ. मामांच्या चरित्रात मोठी गोष्ट आहे. मामा ध्यानाला बसायचे आणि मग एकदम त्यांना एके दिवशी आदेश ऐकवाला, जरा आत बघ रे, आत बघ, आत बघ. चिंतन बहिर्मुख होऊन करायचं नाही, ध्यान बहिर्मुखतेनं लावायचं नाही. त्या सुखाच्या राशी आत आहेत, आत शोध, आत शोध. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती की सद्गुरू जेव्हा तुमच्यावरती कृपा करतात तेव्हा या अंतरयात्रेला प्रारंभ करून देतात. आम्ही अंतरयात्रेचे प्रवासी झालो का? सद्गुरूच्या सान्निध्यात राहून, कृपेत राहून, त्या दिव्यतेच्या प्रकाशामध्ये आमचं वाटचाल चालणं सुरू झालेली आहे का? त्या सुखाच्या राशीचा असणारा तो ठेवा तो आम्हाला लाभला का? माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा नाम मुद्रा. हे पुन्हा अत्यंत परमार्थातलं निजगुज आहे. लक्षात, सद्गुरूंनी तुम्हाला उपदेश करताना, कृपांकित करत असताना प्रेममुद्रा, नाममुद्रा, ज्ञानमुद्रा, योगमुद्रा अशी काहीतरी मुद्रा लावावी लागते, त्याशिवाय तुम्ही कृपांकित होत नाही. मुद्रा लावली का? मुद्रा प्रकरण काय आहे? एकदा अनुग्रह देणाऱ्यांना विचारा, तुम्ही कुठली मुद्रा आम्हाला दिली? आणि मग खरा तो जर परंपरा चालवणारा असेल महात्मा तर सांगेल की होय, माझ्या ठिकाणच्या गुरुशक्तीनं मी ही तुला मुद्रा दिलेली आहे. त्या सगळ्या मुद्रांच्या मध्ये प्रेम मुद्रा ही अत्यंत श्रेष्ठ असणारी मुद्रा. विशेषतः मामा तुम्हा आम्हाला देत ती प्रेम मुद्रा देत. आणि आपल्या गुरुच्या संदर्भात बोलत असताना मामा म्हणत, गुरुनी मला प्रेम मुद्रा दिली. गुरु हा शब्द उच्चारता क्षणिक मामांच्या अंगावरती अष्टसात्विक भाव असे उमटून यायचे, रोमांचित व्हायचे, कंठ गदगदित व्हायचा, डोळ्यातनं अश्रू यायचे. याचं कारण ती प्रेम मुद्रा. त्याच्याशी ते तन्मय झाले होते, एकरूप झालेले होते. स्वामी असं म्हणायचा अवकाश की इकडे कंठ दाटून आलाच. ते गहिवर्ण ते अगदी सहज स्वाभाविक होतं. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही नाटक सुद्धा तसं करू शकणार नाही. प्रेम मुद्रांकित झालेला शिष्य, त्याचं आणि गुरुचं असणार एक अद्भुत नातं, अलौकिक नातं, सुंदर नातं ते निर्माण होत असतं, जे आदिनाथानं उमेशी निर्माण केलेलं होतं. ज्ञानदेवानी परंपरा सांगताना तेच नेमकं सांगितलं. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्रे लादले सहज स्थिती, तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनी. आपला हा संप्रदाय हा प्रेममुद्रेनं युक्त असणारा. बाकीच्या मुद्रा मग आपोआप यायला लागतात, ती साधना उपासना तशी घडायला लागते. पण जे प्रेम त्या पार्वतीला त्या आदिनाथानं का निजगुज सांगितलं? ती पत्नी आहे, आत्महिताचा प्रश्न करते आहे. आता तिला हे जीवनाचं रहस्य सांगितलं पाहिजे की मी ध्यान कोणाचं करतो, जप कोणाचा करतो, का असा तन्मय होऊन राहिलेला, का ध्यानमग्न स्थितीमध्ये असतोय.
मग तिनं फार चांगला प्रश्न विचारला, आता मी ते तुला तुझ्यावरच्या प्रेमा करता सांगतो. म्हणून ते मोठ्या आत्मीयतेनं एक आत्मा जसा दुसऱ्या आत्म्याशी तन्मय होऊन बोलायला लागावा, तसा ते पती पत्नींचा चाललेला तो संवाद. आणि तो मच्छिंद्राने म्हणजे विष्णूनी मच्छिंद्राच्या रूपाने तिथेच ऐकला. काय ऐकलंस पार्वती, तुला काय कळलं असा प्रश्न विचारला तर पार्वतीकडे ध्यानमग्न होऊनच घेतलेली आहे. आणि हुंकार उत्तर त्या मत्स्याने दिलं. आणि मग एकदम त्यांनी चक्रावून पाहिलं, अरे कोण ऐकतंय, कोण उत्तर देत आहे. मग तिथे राग आला नाही, द्वेष आला नाही, लक्षात ठेवा, संताप आला नाही. खरं म्हणजे शंकराचा मूळ स्वभाव क्रोधी, पण यानंही तितक्याच तन्मयतेनं तो उपदेश झेलला. आता तू माझा पुत्रच आहे, ठीक आहे का, प्रकट हो. आणि सगळ्या विश्वाच्या कल्याणाकरता कळी गिळत या काळा, हे सगळं आता जे समाधी धन आहे ते वाटत राहा, झालं जीवांना उद्धार करत जा. मग मच्छिंद्रानं ते गोरक्षाला दिलं, गोरक्षानं गहिनीला दिलं, गहिनीनाथाने निवृत्तीनाथानं दिलं, निवृत्तीनाथानी अशी परंपरा चालत चालत ती आपल्या मामांच्या पर्यंत येऊन पोहोचली. प्रेम मुद्रा ही परमार्थातली अशी जीवन रसमय करून टाकणारी मुद्रा. परमार्थ करणारा मनुष्य हा प्रसन्न हृदयाचा, आनंदी, रसमय, जिकडे जाईल तिकडे प्रसन्नता उधळत जाणारा असाच असला पाहिजे. हा आग्रह मी पुन्हा पुन्हा धरतो, कारण मामांनी ते दर्शन आपल्याला पावलोपावली दिलेलं. मग आपण जर शिष्य त्यांचे म्हणवणारा असू तर त्यांच्या सारखं होण्याचा ध्यास तरी घेऊया. रसी रसमुरे प्रेमाचे स्पंदन, एक रूपी ध्यान हरिवास. रसी रसमुरे, रसमय व्हा, रसमय व्हा. प्रेमाची स्पंदनं अंतःकरणामध्ये निर्माण होऊ द्यात. गुरुचं स्मरण करता क्षणीच ते अष्टसात्विक भाव जागे होऊ द्यात. देवाचं स्मरण करता क्षणीच ते अष्टसात्विक भाव जागे होऊ द्यात. नामस्मरण करता क्षणीच ते अष्टसात्विक भाव तुमच्या अंतःकरणात निर्माण होऊ द्यात. परिणाम असा होतो की सर्वत्र प्रेम 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 प्रेम, दुसरं तिसरं काही नाही. विश्व हे सगळं आनंदानं भरलेलं आहे, प्रेममय. तेच विश्व जे पूर्वी आपल्याला विषमय वाटत होतं, तेच विश्व, तोच संसार, तीच माणसं, तेच आपतेष्ट नातेवाईक सगळे प्रेमरसानी भरलेले आहेत अंतर्बाह्य. हा अनुभव पावलो पावली यायला लागतो. ही अनुभवातली दिव्यता, ही गुरुकृपेशिवाय येत नाही. मग ते गुरुनी मला दिले. त्रिभुवनी आनंदू न समावे गे माय, आपोआपची परमानंद ओसंडू आहे. ज्ञानदेव सांगतात हा आनंद एवढा मोठा आहे की केवळ माझ्या या देहापुरता मर्यादित नाही, माझ्या या भुवनापुरता मर्यादित नाही, तीनही भुवनं आनंदानं भरून ओसंडतायत. अशी दिव्यता, अशी अलौकिकता, अशी रसमयता ती मी अनुभवतोय. तो पाहतोय, तो आनंद, तो अनुभवाचा माझा विषय झाला. कसा, डोळ्याचा डोळा उघडीला जाईल. पुन्हा भक्ती आणि ज्ञान एकत्रच आहेत. लोक नुसतं ज्ञानाच्या अंगाने जाण्याचा प्रयत्न करतात. जे भक्ती करत नाहीत ते शुष्क होतात, ते वादविवाद करण्यामध्ये तरबेज होतात, तर्ककुशल होतात, पंडित होतात. मामा म्हणायचे आपल्याला पंडित व्हायचं नाही, भक्तीचा मार्ग आपला. सतत भक्ती मार्गाचा पुरस्कार मामांनी केलेला आहे, लक्षात. आणि पुन्हा ज्ञानही दिलेलं आहे. डोळ्याचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. आणि एकनाथांनी सुद्धा सांगितलं भक्तीच्या मार्गाने जात राहा, श्रद्धापूर्वक भक्ती करीत राहा, ज्ञान आपोआप प्राप्त होईल. भक्तीच्या पोटी ज्ञान आपोआप उपजतं. व्यत्यास मांडता येत नाही. ज्ञानाच्या पोटी भक्ती आपोआप उपजेल, होत नाही. व्यासाने वेदांचे 4 भाग लिहिले, 18 पुराणं लिहिली, इतिहास लिहिला, शेवटी शुष्क झाले आणि सरस्वती नदीच्या तीरावरती शोकमग्न अवस्थेत बसले. नारदांची गाठ पडली आणि नारदांना सांगितलं की व्यास महाराज अशी का आपली अवस्था. ते म्हणाले त्याच्या चिंतनामध्ये बसलो, एवढं सगळं ज्ञान संपादन केलं, एवढा सगळ्या वेदांचं सार काढून त्याची विभागणी करून मी लोकांसमोर ठेवली, एवढे ग्रंथ लिहिले जगाच्या उद्धाराकरता, पण माझंच चित्त अस्वस्थ आहे, मला समाधानाचा स्पर्श नाही, शांततेचा स्पर्श नाही, असं का. नारदांनी सांगितलं भगवंताच्या लीला वर्णन केल्याशिवाय मनाला चित्ताला शांतता मिळणार नाही. भागवत लिहा. मग भागवताचा जन्म झाला, भागवत लिहिलं. प्रेममयतेचा स्पर्श जीवनाला झाल्याशिवाय ज्याला शांती म्हणतात, तृप्ती म्हणतात, ती मिळत नाही. सद्गुरू जेव्हा कृपांकित दृष्टीनं तुमच्याकडे पाहतात, मस्तकावरती हात ठेवतात,
तेव्हा ज्ञानही देतात, भक्तीही देतात, आणि त्या दोन्हीचा समन्वय होऊन तुमच्या जीवनातला भेदभाव संपून जातो, त्रिपुटी संपून जाते. दृष्टा दृश्य दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, हे सगळं एकरूप होऊन जातं. जिथे भेद आहे तिथे संसार आहे, आणि जिथे अभेद आहे तिथे अध्यात्माचा प्रांत आहे. जिथे माझं आणि दुसऱ्याचं अशा तऱ्हेचा विचार मनामध्ये येतो तोपर्यंत देहभाव आहे, आणि जिथे सारं विश्वमय एकाच भगवंताच्या चैतन्याने नटलेलं आहे आणि ते चैतन्य मी आहे असा अनुभवाचा विषय होतो, तेव्हा आध्यात्मिक जीवन जगण्याची प्रक्रिया, अनुभवण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा डोळियाचा डोळा असा मिळाला पाहिजे. तुकारामाचा मोठा प्रसिद्ध असणारा अभंग आहे. लवण मिळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस झालो, तुझ माझी हरपलो, अग्नी कर्पुराच्या मेळी, काय उरली का जळी, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. परमार्थाने काय साधायचंय? हा अनुभव साधायचा. जो ज्ञानदेवानं आला, एकनाथानं आला, तुकारामानं आला, तोच अनुभव स्वरूपानंदानं आला, तोच मामानं आला, आणि तोच तो मामाला आला. छातीठोकपणानं सांगता आला पाहिजे, तुझी माझी एक ज्योती. ते तत्व आणि मी एक, त्याच्याशी मी समरस झालो. परमार्थ हा सामरस्य योग आहे, गुरु आणि शिष्य हा सामरस्य योग आहे, देव आणि भक्त हा सामरस्य योग आहे. दोन सरोवर जशी एकमेकांमध्ये मिसळावीत, चंद्र आणि चांदणं जसे एकमेकाशी एकरूप होऊन जावं, अग्नी आणि ज्वाळा जशा एकरूप होऊन जाव्यात, आकाश आणि वारा जसा एकरूप होऊन जावा, तसं या गुरुतत्वाशी पूर्णपणानं तन्मय व्हायचंय. तुकारामांनी साधा दृष्टांत घेतला. पाण्यामध्ये मीठ टाकलं, ते विरून गेलं. विरून गेलं याचा अर्थ नामरूपा सकट ते हरवलं. काय उरले निराळे? ते मीठ पाण्याशी एकरूप झालं, तैसा समरस झालं. त्या ईश्वरी तत्वाशी मी पूर्णपणानं समरस झालो, एक झालो. कसा? तुझं माझी हरपलो. त्या भगवंताच्या अस्तित्वाशी माझं अस्तित्व इतकं निगडीत होऊन गेलं की आता मी कोणी तुकोबा नावाचा माणूस वेगळा असा मुळी उरलाच नाही. मनुष्य पण संपूनच गेला. तुका आकाशा एवढा झाला, तुका विठ्ठल झाला, तुका पांडुरंग झाला. अग्नी कर्पुराच्या मेळी, काय उरली का जळी. अग्नी आणि कापूर दोघे एकत्र आले, कापूर निशेष नाहीसा झाला, आणि कालांतरांत अग्नी निशेष नाहीसा झाला. दोघे एकमेकांमध्ये हरपून गेले. आता कुठे कापूर म्हटलं तर नाही, आता कुठे ज्वाळा म्हटलं तर. ते जसे एकरूप होऊन दोघे एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि शेवटी नाहीसे होऊन जातात, आहे नाहीच्या पलीकडे जातात, तसं देहीचे विदेही होऊन त्या भगवंताला जाणून पुन्हा नेणतेपणाच्या, जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडच्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचणं, आणि नुसतं आत्मतृप्त, तिथे दुसरी अवस्थाच नाही. आनंद आणि आनंदच, आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची चांग आनंदाचे, अशा अवस्थेत त्या भगवंताच्या तन्मयतेचा, लीलेचा अनुभव घेत आपण एकरूप होऊन गेलो. म्हणून परमार्थ करायचा याचा अर्थ देहभाव संपून टाकायचा, द्वैत संपून टाकायचं, समरस व्हायचं. तिथे खरी शरणांगतता. म्हणून क्षुद्रता संपली का जीवनातली, विराट झालो का याचा विचार करा. मीपणा संपला का याचा विचार करा. एकनाथाने अनुभव सांगितला, मीपण संपले, मीपण नाही उरले, एका जनार्दनी मन रमले. आम्ही नुसता बहाणा करतो, आमचं मन परमार्थात रमलंय, गुरुचरणी रमलेलं आहे. माझं मन पण नाहीसं झालं का, मीपणा नाहीसा झाला का, तर तुम्ही विश्वात्मक देवाशी रममाण झालेला. माझा मीपणाही एका बाजूला जपून ठेवणार, देहभाव जपून ठेवणार, आणि मी जगामध्ये भरलेला भगवंत पाहतोय असं सांगत राहणार. ही आत्मवंचन आहे, परवंचन आहे, विश्ववंचन आहे. मग हे होता कामा नये. भगवंत कसा? हे विश्व, व्यक्ती याच्याहून तो विलक्षण आहे. तोच देहात आहे, देहाबाहेरही आहे, आणि देहात असूनही देहापासून अलिप्तही आहे. तोच साऱ्या विश्वाचं पालन पोषण संगोपन करतोय. तो सगुणही आहे, तो निर्गुणी आहे, आणि मुख्यतः तो अमृतमय आहे. याचा अनुभव घेणं म्हणजे परमार्थातल्या परमसिद्धीला जाऊन पोहोचणं. हा अनुभव सद्गुरूच्या कृपेने येतो. डोळ्याचा डोळा उघडल्यानंतर येत. डोळ्याचा डोळा म्हणजे पुन्हा ओंकार हा डोळा. हे विश्व पहिल्या संकल्पातून निर्माण झालं.
ओंकार अ उ म हा ध्वनी त्या ईश्वरी शक्तीच्या अंतःकरणातून पहिल्यांदा निघाला. एक ओहम बहुश्याम, मला माझं रूप पाहायचंय. पाहणारं आणि पाहायचं असं द्वैत निर्माण करण्याकरता ती शक्ती स्वतःतूनच प्रकट व्हायला लागली आणि अ उ म या 3 आविष्कारांनी ओम हा प्रचंड ओंकार बाहेर पडला आणि त्या क्षणाला त्या ईश्वराची इच्छाशक्ती, प्राणशक्ती आणि क्रियाशक्ती ही प्रकट झाली. ही इच्छाशक्ती प्रकट होणं म्हणजे डोळ्याचा डोळा प्रकट होणं. ती मला पाहायला मिळाली, ती अनुभवायला मिळाली. मी जाता 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 त्या मूळ सत्तेशी जाऊन पोहोचलो आणि माझ्याच संकल्पातून हे विश्व मी निर्माण केलं. हा अनुभव यायला लागला. म्हणून परमार्थ करण्याची प्रारंभ आणि शेवट या दोन्ही गोष्टी मला नेमक्या सापडल्या. आणि हा उपकार, हा चमत्कार फक्त सद्गुरूंच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं झाला. म्हणून नामदेव महाराज शेवटी सांगतायत, नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे पाय खेचलाच. परमार्थ करायचा म्हणजे काय? खात्रीपूर्वक मला मार्ग मिळाला, निश्चयपूर्वक मला मार्ग मिळाला. आता मी माझ्या सद्गुरूंचे पाय सोडून इकडं तिकडं कुठंही जाणार नाही. सद्गुरूचे पाय म्हणजेच त्या 2 पादुका, म्हणजे सोहम 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 करीत करीत मी त्या अमृताच्या डोहामध्ये, अमृताच्या डोही अमृत तरंग असाच होऊन राहील. मामा तसे झालेले होते, स्वामी तसे झालेले होते, म्हणून आपण तशी होण्याची परमशक्यता. हा फार मोठा परमार्थात हाच विश्वास निर्माण व्हावा. परमार्थ हा कल्पनेचा व्हायला लागला की कुठलीही चांगली कल्पना केली तरी ती खोटीच. हा आमच्या अनुभवाचा विषय. आम्ही त्याच मुक्कामाला जाणार आहोत, कारण त्या गुरुच्या नौकेत आम्ही बसलेलो आहोत. मामांच्या अमलगाथेमधला शेवटचा अभंग आहे की गुरुरूपी नौका मला मिळाली, गुरु माझे तारक झाले आणि त्यांनी माझी नौका शेवटपर्यंत नेली आणि मी तो अनुभवाचा विषय अनुभवला. गगनाचे पालवे ते गाळून घेतलं मी. तसा आपल्याला सुद्धा तो अनुभव येण्याची शक्यता आहे. फक्त श्रद्धा श्रद्धा श्रद्धा, प्रेम प्रेम प्रेम, भाव भाव भाव. मामाजे पुन्हा पुन्हा सांगायचे ते आपण किती विकसित करीत जाणार आहोत त्याच्यावरती आपल्या अनुभवाचं विश्व अवलंबून आहे. मी पुन्हा तुम्हा सर्वांचा एक प्रतिनिधी या नात्यानं मामांच्या चरणी अशी विनम्र प्रार्थना करतो की जे तुम्ही अनुभवलं, जो आनंद तुम्ही प्राप्त करून घेतला, तो आणि तोच तुम्हा आम्हा सर्वांच्या अनुभवाचा विषय होण्याचं भाग्य आम्हाला लाभो, असे उदंड आशीर्वाद द्या.